नमस्कार, मी सानिका डोंगरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ बनवते. त्याचं कारण असं, की आज आपण ना खुसखुशीत असे भोपळ्याचे वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत. ह्याला ना घारगे किंवा घाऱ्या असंही म्हणतात. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी भोपळ्यातल्या सगळ्या बिया काढून तो स्वच्छ धुवून घेतला. आता किसणीवर ना हा असा सगळा भोपळा किसून घ्यायचा. आता सगळा भोपळा किसून झालाय, तर एका पॅनमध्ये ना किसलेला सगळा भोपळा आणि ह्यात 1 वाटी गूळ टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं. आता गॅसवर ठेवून ना हा भोपळा आणि गूळ चांगला एकजीव होईपर्यंत शिजू द्यायचं. गूळ चांगला वितळला होता, भोपळासुद्धा शिजला होता. मग हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मग पीठ भिजवण्यासाठी ना ह्यामध्येच थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी आली होती. मग ताटामध्ये ना तांदळाचं पीठ घेतलं, त्यात चवीपुरतं मीठ आणि शिजवलेला जो भोपळ्याचा किस होता ना तो सुद्धा यामध्ये ॲड केला. आता गरम केलेलं पाणी थोडं थोडं करून ना ह्यामध्ये ॲड केलं आणि आता ना हे सगळं एकजीव करून छान असं पीठ मळून घ्यायचं. बघू शकता छान असं पीठ मळून झालं होतं. आता हाताला तेल लावून ना ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम होते तोपर्यंत ना आपण ह्याचे वडे थापून घ्यायचे. केळीच्या पानाला थोडं तेल लावलं आणि मग अगदी हलक्या हातावर ना असे छोटे छोटे गोल असे वडे थापून घ्यायचे. तेल तापलंय काय बघण्यासाठी ना एक छोटासा वडा थापून तो तेलामध्ये तळायला सोडला. बघू शकता तेल चांगलं तापलं होतं. मग थापलेले वडे ना तेलामध्ये तळायला सोडले. वड्याला ना अगदी चांगला खरपूस रंग येईपर्यंत हे तेलामध्ये भाजू द्यायचे. मग बघू शकता वडे अगदी छान टम्म फुगले होते. त्यांना छान असा खरपूस रंगसुद्धा आला होता. मग हे फ्राय झालेले वडे ना एका बाजूला काढून घेतले आणि दुसरे वडे पुन्हा तेलामध्ये तळायला सोडले. सगळे वडे थापून तळून घेतले. मग बघू शकता छान असे भोपळ्याचे वडे तयार झाले होते. हे वडे ना चहासोबत खायला खूप छान लागतात. मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.